मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील अनेक महिला लाभ घेताना पाहायला मिळत आहे। या महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळत आहे आणि या आर्थिक मदतीमुळे महिलांचं सक्षमीकरण सुद्धा होणार आहे। अशा प्रकारचा एकंदरीत प्रस्ताव जो आहे तो राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला आणि ती योजना सुद्धा तेव्हापासून लागू केली आहे। जेव्हापासून ही योजना लागू झाली आहे तेव्हापासून राज्यातील एकूण 1,59,60,00,000 महिलांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा झालेला आहे। तर याशिवाय आपण पाहतोय की जवळपास या योजनेमध्ये आता 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र एकीकडे ही योजना महिलांसाठी आर्थिक मदत देणारी असली तरी या योजनेचा आता गैरफायदा घेताना पाहायला मिळतोय। कारण गैरफायदा असा आहे की या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते त्यातून महिलांचं सक्षमीकरण होते। मात्र दुसरीकडे याच योजनेच्या माध्यमातून आता पुरुषांनी सुद्धा म्हणजेच 12 भावंडांनी ही योजना मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे सगळं प्रकरण जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यातील आहे। कन्नड तालुक्यातील जवळपास 12 भावंडांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्याचं समोर आलेलं आहे। एकंदरीत या अर्जांची छाननी झाली तेव्हा हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आलं। आता हे प्रकरण असं आहे की जवळपास कन्नड तालुक्यामध्ये 92,000 अर्ज भरण्यात आले होते। त्यातील 90,957 अर्ज जे ते मंजूर करण्यात आले आणि तांत्रिक कारणाने 428 अर्ज जे ते अपात्र ठरवण्यात आले तर 357 अर्ज रद्द करण्यात आले। मात्र जी 12 अर्ज समोर आलेली आहेत त्या 12 अर्जांमध्ये एकंदरीत भावंडांनी ज्या म्हणजेच आपण पाहतोय 12 पुरुषांनी जे अर्ज भरले त्याच्यामध्ये हमीपत्र आणि आपण पाहतोय की हमीपत्र असेल, त्याच्यानंतर आधार नंबर असेल तो स्वतःच्या नावाचा टाकला होता। मात्र जो फॉर्म होता त्या फॉर्मवरील फोटो जो होता तो केवळ महिलांचा लावला होता। त्यामुळे फोटोवरून ही योजना आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न या 12 भावंडांनी केला होता। मात्र हा सगळा त्यांचा प्रयत्न जो आहे तो फसला, कारण ज्या वेळेला या फॉर्मची छाननी झाली त्यावेळेला हे 12 जण पुरुष असल्याची माहिती जी समोर आली। दरम्यान एकंदरीत आपण पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वी नवी मुंबईमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा या योजनेचा गैरफायदा घेताना पाहायला मिळाला होता। त्यानुसार कारवाई सुद्धा जी ती सुरू झाली होती। मात्र या सगळ्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं। त्यानुसार आम्ही ही योजना देतोय, त्यानुसार कारवाई सुद्धा करतो, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। मात्र आता जी 12 भावंड समोर आलेली आहेत, 12 जणांनी ज्या प्रकारे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती नेमकी कारवाई काय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।